कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काही नाही अगं, ते बसतो बसतो काही नाही। प्रिया मॅडम, तुम्ही या घरची सून व्हायच्या आधीपासून आपली चांगली मैत्री आहे। तुम्ही मला सांगा बघू, हे काय लागलंय? तुम्ही काही लपवत तर नाही आहात ना माझ्यापासनं? हॅलो, प्रीतम सर, प्रीतम सर, काल रात्री तुम्ही दारू का प्यायलात? मी नाही, मी लास्ट टाइम ते प्रॉमिस केलं त्याच्यानंतर दारू नाही पित मी। खोटं बोलू नका प्रीतम, तुम्ही काल दारू प्यायला होतात। दारू पिऊन तुम्ही आदित्य दादाशी भांडलात। तुम्ही काय बोलत होतात, कसं वागत होतात, काय करत होतात, कसलंच भान नव्हतं तुम्हाला, काहीच सुद्धा नव्हती। प्रिया, मी दादाशी बोलायला गेलो होतो, त्याच्याशी बोलायला जाताना मी दारू पिऊन का जाऊ? आणि बरं, जरी मी गेलो असेल तरी त्याने ऐकलं पाहिजे ना माझं, उलट त्याने हात उचललाय का माझ्यावर? प्रीतम, तुम्ही काल काय बोलत होतात ना, काही कळत नव्हतं तुम्हाला। आईंना कळलं असतं तर किती त्रास झाला असता त्यांना। बस आता, जे झालं ते खूप वाईट झालं, पण मला असं वाटतंय की तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन आदित्य दादांची माफी मागा, जा। माफी? बाई बोला भगवान बोला म्हणायचो ना मी, हा? त्याचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द होता। त्यांनी जे काही सांगितलं ते मी फॉलो केलं। कधी विचारलं हे असं का तसं का नाही? आणि आज जर मी जीव तोडून त्याला काहीतरी सांगतोय तर तो असा वागणार आहे का माझ्याशी? आणि मी लहान भाऊ आहे ना, तो मोठा भाऊ आहे ना, वयाने पण आणि कर्तृत्वाने पण। मग त्याने समजून गेलं नको मला? इतकी किंमत केली का त्याने माझी? आय एम सॉरी, पण मी त्याची माफी मागायला नाही जाणार आहे, किंवा त्याला मनवायलाही नाही जाणार आहे। प्रीतम, आज त्याला त्याच्या भावापेक्षा त्याचा स्वतःचा इगो महत्वाचा वाटतोय ना? मला तर माझी सेल्फ रिस्पेक्ट महत्वाची वाटते। प्रीतम भाऊ, तुम्ही झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।